इराणमध्ये भयंकर बॉम्ब वर्षाव, अमेरिका इस्रायलची तुफान बॉम्बफेक, इराणची राजधानी तेहरान उद्ध्वस्त. गॅस तुटवड्यामुळे राज्यातील उद्योगांचं कंबरडं मोडलं. संभाजीनगर परिसरातले 2800 उद्योग बंद होणार. नाशिकमध्ये 400 कंपन्या ठप्प पडणार. हजारो कामगारांना सक्तीची सुट्टी घ्यावी लागणार. गॅस टंचाईचा मंत्रालयालाही फटका. सिलेंडर तुटवड्यामुळे मंत्रालयातील कॅन्टीन बंद पडण्याच्या मार्गावर. आमदार आणि कार्यकर्त्यांना सक्तीचा उपवास घडण्याची शक्यता. सिलेंडर अभावी मुंबई महापालिकेतील कॅन्टीन जेवणासाठी बंद होण्याची शक्यता. इलेक्ट्रिक शेगडीवर चहा आणि इतर पदार्थ मिळणार. मुंबईमध्ये वडापाव मधील पाव गायब होणार. गॅस तुटवड्यामुळे चेंबूरमधील शालिमार बेकरी बंद. गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं बेकरीचं शटर डाऊन. गॅस पुरवठा खंडित झाल्यानं पाण्यातील लॉन्स व्यावसायिक गॅस पुरवठा खंडित झाल्यानं पुण्यातील लॉन्स व्यावसायिक अडचणीत. विवाह सोहळ्यांची बुकिंग रद्द होण्याची शक्यता. गॅस उपलब्ध नसल्यानं शाही मेनूत बदल. मुंबईची हवा युद्धजन्य इराणपेक्षाही वाईट. तेहरानचा हवा गुणवत्ता निर्देशांक 40 वर तर मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक 163 वर. 6000 क्षेपणास्त्र आणि बॉम्बचा फटका बसूनही तेहरानची हवा शुद्ध. गॅस सिलेंडरसाठी सामान्यांच्या एजन्सी बाहेर रांगा. सिलेंडरचं बुकिंग होत नसल्यानं सामान्य हैराण. काळ्या बाजारामध्ये सिलेंडरची दुप्पट भावानं विक्री. जळगाव सुवर्णनगरीलाही युद्धाची झळ. सोनं चांदी वितळवण्यासाठी गॅसच्या टंचाईमुळे दागिने घडवण्याचं काम ठप्प. तब्बल 10,000 कारागिरांवर उपासमारीची वेळ. कुणबी प्रमाणपत्र का देत नाहीत? आमदारांनी अधिकाऱ्यांना जाब विचारावा. मनोज जरांगे पाटलांचं लोकप्रतिनिधींना आवाहन. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर नरेश अरोरा दिसले नाहीत. अरोरा महाराष्ट्रात की दिल्लीत? अमोल मिटकरींचा सवाल. दादांच्या अपघातावर सभागृहात चर्चा झाली नसल्याचीही खंत व्यक्त.